नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। पितृपक्ष स्पेशल रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत दह्याची कढी। दह्याची कढी बनवताना खूप जणांची फुटते, तर कढी बनवताना फुटू नये म्हणून मी काही टिप्स ह्या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत। तर तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढी बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 कप दही घेतलेला आहे। दही आपल्याला थोडंसं आंबट घ्यायचं आहे, जास्त पण गोडसर दही घ्यायचं नाही किंवा जास्त आंबट दही घ्यायचं नाही। कढीची टेस्ट आपल्याला अशी थोडी आंबटसर ठेवायची आहे। आणि त्यात आता आपल्याला काही जिन्नस ॲड करायचे आहेत। मी घेतलेलं दही थोडंसं पातळ आहे, त्यामुळे मी 2 कप घेतलेलं आहे। तुमचं दही जर घरी लावलेलं असेल आणि घट्ट असेल तर तुम्ही 1.5 कप घेऊ शकता। आता दह्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन ॲड करायचे, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। ही एक महत्त्वाची टिप आहे, हे आपल्याला नंतर ॲड न करता आताच दह्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। आणि हे सर्व जिन्नस आपल्याला दह्यामध्ये 1 ते 2 मिनिटं चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे फेटून घ्यायचं आहे। त्यामुळे बेसन पिठाच्या गुठळ्या पण होत नाहीत आणि ते सर्व पूर्ण एकजीव होतात। ही एक खूप महत्त्वाची स्टेप आहे। अशा प्रकारे मी सर्व 1 मिनिटभर चांगलं मिक्स करून घेते। हे सर्व चांगलं 1 मिनिटभर फेटून घेतलं की ज्या कपाने आपण दही घेतलेलं आहे त्याच कपाने 1 वाटी पाणी मी यात ॲड करते आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। कढीला फोडणी देण्यासाठी आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि ते गरम झालेलं आहे आणि लगेच आपल्याला गॅस कमी करायचा आहे। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला फोडणी द्यायच्या वेळेला गॅस कमी करून घ्यायचा आहे। आणि त्यात मी आता 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे। पातेल्यात तेल गरम होते तोपर्यंत हा मी ठेचा करून घेतलेला आहे। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत। मी ही रेसिपी व्हिडिओसाठी बनवत आहे, त्यामुळे मी यात लसणाचा समावेश केलेला आहे। तुम्ही जर पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी कढी बनवत असाल त्यावेळेला तुम्ही लसूण स्किप करा, कारण पितृपक्षाच्या नैवेद्यात कांदा आणि लसूण यांचा वापर होत नाही। तेल गरम झालेलं आहे आणि आपण गॅस कमीच ठेवलेला आहे। त्यात आता आपण फोडणी करायची आहे। अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडायचे, पाव चमचा हिंग, 1 सुकी लाल मिरची आणि पाव चमचा मेथीचे दाणे, 8-10 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। आणि आपण जो करून घेतलेला होता तो मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि हे सर्व आपल्याला मंद गॅसवर चांगलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। फोडणीमध्ये तुम्ही मेथी दाण्यांचा वापर जरूर करा, कारण त्यामुळे कढीला खूप छान चव येते। हे आता मी चांगलं परतून घेते। फोडणी चांगली मी अर्धा मिनिटभर परतून घेतलेली आहे। यात आपल्याला थोडीशी आता कोथिंबीर घालायची आहे आणि परतून घ्यायचे। फोडणीमध्ये अशी थोडी कोथिंबीर घातली तर फोडणीला एक खूप छान स्वाद येतो। ह्या फोडणीत आता आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। ही एक महत्त्वाची टिप आहे की आपल्याला हे दह्याचं बॅटर फोडणीमध्ये डायरेक्ट घालायचं नाहीये आणि गॅस असा मीडियम करायचा आहे आणि पाण्याला उकळी वगैरे येऊन द्यायची नाहीये। आणि पाणी घातल्यावर लगेचच आपल्याला हे दह्याचं बॅटर ह्यात घालायचं आहे।
ह्या दह्याच्या बाउलमध्ये मी 2 कप पाणी घेतलेलं आणि ते आता आपण ह्यात ऍड करणार आहोत। आपल्याला ही कढी मंद गॅसवर एकाच दिशेने 7 ते 8 मिनिटं ढवळत राहायचं आहे। एक महत्त्वाची स्टेप आहे, जर आपण हे असं सतत ढवळलं नाही तर ते कढी फुटण्याची इथे एक शक्यता असते। आपण 2 कप दही घेतलं होतं आणि त्यासाठी टोटल सुरुवातीपासून शेवटपर्यंत 5 कप पाणी ऍड केलेलं आहे। आणि तुम्हाला आता कढी ही अशी पातळ वाटत असेल, पण जसं जसं त्यातलं बेसन शिजेल तसं कढी घट्ट होईल। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आपली कढी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। कढीमध्ये आता आपण थोडी कोथिंबीर घालूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली कढी अजिबात फाटलेली नाही, एकसंध आंबट तिखट अशी आपली मस्त कढी तयार झालेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। तुम्ही नक्की माझ्या ह्या पद्धतीने कढी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका।